ऑलराइट मंडळी, सो यंदाचा एप्रिल महिना जेन्युइनली सगळ्या सिनेमा लव्हरसाठी खूप खूप मोठी पर्वणी घेऊन येणारा ठरणार आहे. कारण का यंदाच्या एप्रिल महिन्यामध्ये बॉलिवूड म्हणू नका, साऊथ म्हणू नका किंवा मराठी सिनेमासृष्टी म्हणू नका, इतके सगळे चिक्कार सिनेमे रिलीज होत आहेत. वेब सीरीजसुद्धा, OTT आणि थिएटर सगळीचकडे. त्याच्यामुळे भरभरून असा कॉन्टेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता त्यातल्या त्यात आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे अशी ही जमवाजमवी या चित्रपटाच्या ट्रेलर बाबतीतचा. कसं वाटलं मला हा ट्रेलर पटापट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट, कास्टिंगमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की द लेजेंडरी मराठी ॲक्टर अशोक सराफ आपल्याला याच्यामध्ये दिसणार आहेत आणि त्यांच्या ऑपोजिट वंदना गुप्ते आहेत आणि इतरही बरेचसे कलाकार आहेत. ते आपण ऑलरेडी टीजर रिव्ह्यूमध्ये संक्षिप्तपणे चर्चा केली होती. आता हा ट्रेलर ॲक्च्युअली बघायला गेलं ना तर मला खूप ॲव्हरेज वाटला. कारण ज्या पद्धतीने टीजरने आपल्याला टीज केलं होतं तर त्या हिशोबाने ट्रेलर अजिबात अप टू द मार्क नाही आहे. आय थिंक बरेचदा असं होतं की कधी-कधी ना कुठच्या सिनेमाचे ट्रेलर हे खूप जास्त चांगले येतात आणि मग ॲक्च्युअली सिनेमामध्ये बघण्यासारखं असं काहीच नसतं. आणि हे व्हाईस वर्सा सुद्धा होतं की बरेच जण ट्रेलर जे आहे ते फार ॲव्हरेज येतात, पण चित्रपट मात्र लयबाप असतो. त्याच्याचमुळे मी आत्ता ना या चित्रपटाबद्दल फक्त एकाच गोष्टीने खूप खूप एक्सायटेड आहे, ते म्हणजे लेजेंडरी ॲक्टर अशोक सराफ. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने आम्हाला हिंमतच मिळाली आहे. ऑफकोर्स आपल्या मराठी सिनेमासृष्टीतला दिग्गज असा अभिनेता. आणि मला असं वाटतं की जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आपण ना मराठी प्रेक्षक क्रिटिसिझम करण्यामध्ये नक्कीच पुढे असतो आणि मला असं वाटतं की फीडबॅक्स यायला पाहिजे, ओपिनियन्स मांडणं फार गरजेचं आहे. त्याच्याच मार्फत नक्कीच ग्रोथ होत असते सगळ्यांची. पण म्हणजे ते प्रेम द्यायची वेळ येते ना, ते सपोर्ट द्यायची वेळ येते ना, तिथे मात्र आपण मग खूप अगदी आखूड असा हात ठेवतो. तर तसं न करता जेव्हा जेव्हा आपले लेजेंडरी ॲक्टर्स ज्यांनी आत्तापर्यंत खऱ्या अर्थाने खूप सुंदर सुंदर सिनेमे आपल्याला दिले आहेत, त्यांचं कौतुक करण्याची वेळ येईल ना, तेव्हा तेव्हा नक्कीच आपण भरभरून असं त्यांचं कौतुक करायला पाहिजे. आणि ओव्हरऑल मी तुम्हाला अजूनही सांगते, टीजर मला जेन्युइनली खूप जास्त आवडला होता. त्याने टीज केलं होतं, पण ट्रेलर खूपच ॲव्हरेज मला वाटतं. याच्यामध्ये काहीच असं एक्सायटिंग काही मला वाटलं नाही किंवा स्टोरी रिव्हील झाली आहे बऱ्यापैकी की आता 3 पिढ्यांमधली गोष्ट आहे, ते तर आपल्याला ऑलरेडी कळलंच होतं. मला सगळं खरं खरं सांग. ऍक्च्युली डॅड, आजीला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. पण त्यातल्या त्यात जे दोन्ही फॅमिलीतले जे सगळ्यात यंग पिढी आहे, तर ते बेसिकली एकमेकांच्या कदाचित प्रेमात पडतात किंवा क्रश आहे किंवा आय डोंट नो. सो मे बी त्यांनी एखादी ट्रिप अशी ऑर्गनाईज केलेली आहे, ज्याच्यामध्ये अशोक सराफ आणि वंदना गुप्ते आपापल्या फॅमिली रिस्पेक्टिव्ह मेंबर्ससोबत जात आहेत तिथे. आणि मग हा निव्वळ योगायोग नसून म्हणजे ते ॲक्च्युअली त्यांच्या फॅमिली मेंबर्सला म्हणजे त्या लहान पोरांना असं दाखवतात की बाबा रे आम्ही आत्ता कोइन्सिडेंटली इथे भेटतोय. पण तसं नसून ऑफकोर्स मग तिथे त्याचा हा डायलॉग आपल्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. जरा जास्तच कोइन्सिडेन्सेस होत आहेत. एकंदरीत या प्रकारची स्टोरी आपण ऑलरेडी बऱ्याच चित्रपटांमध्ये पाहिलेली आहे. पण जसं मी म्हटलं की आपले लेजेंडरी ॲक्टर्स याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे मला एक फ्रेश चष्म्यातनं पाहायला हा सिनेमा खूप खूप आवडेल. आता चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे लोकेश गुप्ते यांनी. आणि एकंदरीत म्हणजे ज्या पद्धतीने कलर टोन सेट केलेला आहे, ज्या पद्धतीने सिनेमॅटोग्राफी दिसतीये, स्पेशली काही डायनिंग टेबलवरचे जे संवाद आहेत, कदाचित तिथे लाफ्टर जे आहे ते खऱ्या अर्थाने वर्क करेल असं एकंदरीत माझा अंदाज आहे. आणि काही पंच लाईन्स डेफिनेटली चांगल्या वाटतात. अभिने सांगितलं मला सगळं. काय, कधी, कुठे, कसं, काय ठरवलंय का तुम्ही? ठरलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सगळ्यात आकर्षक आहे संपूर्ण ट्रेलरमधली, तो म्हणजे हा अशोक सराफ यांचा लाफ्टर. चल. आय थिंक हा लाफ्टर ना आता इथून पुढे बऱ्याचशा मीम व्हिडिओजमध्ये वगैरे सोशल मीडियावरती नक्कीच वापरला जाईल. एकंदरीत मी या चित्रपटासाठी नक्कीच एक्सायटेड आहे. पण आता 10 एप्रिलला हा सिनेमा आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये रिलीज होतोय नक्की. पण मग त्याच दिवशी जाट हा सिनेमा सुद्धा रिलीज होतोय बॉलिवूडचा. आणि आत्ताच जसा नुकताच सिकंदर हा जाम भारी आपटलाय, म्हणजे मास एंटरटेनिंग मसाला फिल्म म्हणून त्या चित्रपटाला विकलं जात होतं. पण लिटरली सिकंदरची काय अवस्था झाली ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच आहे. आणि त्याचा डिटेल रिव्ह्यू जर का तुम्ही अजून पाहिला नसेल हिंदीमधला, तर तो आपल्या हिंदी चॅनलवर अजूनही आहे, तो नक्की बघा. पण सांगायचा मुद्दा असा की सिकंदरच्या आधी कोणालाच असं वाटलं नव्हतं की हा चित्रपट म्हणजे इतका वाईटरित्या आपटेल. आणि इतकं वाईटरित्या ढुंगणावर आपटल्यानंतर आता जाट कडे बघताना सुद्धा बऱ्याच जणांना तीच भीती वाटते की कारण का हा सिनेमा सुद्धा मास मसाला सो कॉल्ड एंटरटेनिंग म्हणून विकला जातोय. आता जर का हा सिनेमा सुद्धा तसाच निघाला आतून एकदम पोकळ, म्हणजे जसं की खोदा पहाड निघला चुहा, तर मग त्याचा फायदा नक्कीच या मराठी चित्रपटाला होणार आहे. पण जर का जाट हा ॲक्च्युअली ब्लॉकबस्टर निघाला, म्हणजे स्टोरी चांगली निघाली, स्क्रीन प्ले टाईट निघाला किंवा खूप खूप एंगेजिंग असा स्क्रीन प्ले असला किंवा ॲक्टर्सचे परफॉर्मन्सेस सुद्धा चांगले असले, ॲक्शन पण एकदम कमालीचं त्याच्यामध्ये जर का दाखवलेलं असलं, तर मग मात्र अवघड आहे. पण बघूया नक्की काय होतंय ते. बाकी मी तर बघणारच आहे काहीही करून, ते तुम्हाला माहितीच आहे. आणि आता 11 एप्रिलला फुले हा सिनेमा सुद्धा बॉलिवूडकडनं रिलीज केला जाणार आहे. त्यासाठी सुद्धा मी नक्कीच एक्सायटेड आहे. बाकी तुमचं काय मत आहे अशी जमवाजमवी या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दलचं, ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.
तूने मेरे को व्हाट्सएप पे वीडियो भेजा, अभी देखता हूँ, रुक. याने भाऊ तुमचं लग्न ठरलं, राडा झाला, तुमचा साखरपुडा झाला, पण तुम्ही आम्हाला काही गोष्टी सांगितल्याच नाही. जर तुम्ही आम्हाला तुमच्या लग्नाबद्दल पूर्वकल्पना दिली असती तर आम्ही सुट्टी टाकली असती, एखादा कुर्ता कोल्हापुरी चप्पल घेतली असती. एवढंच काय तर दीदी तेरा देवर दिवाणावर डान्सही केला असता. परंतु तुम्ही आम्हाला या गोष्टीपासून अलिप्त ठेवलं, तुम्ही आम्हाला अंधारात ठेवलं. त्याच्यामुळे आम्ही तुमच्यावर नाराज झालो आणि आता आम्ही तुमच्या लग्नाला येणार नाही.